पदवीधर शिक्षकांना दिलासा, वेतनवाढीमुळे 100 रुपयांचा फरक दूर होणार. मुंबई, दिनांक 2 जून 2025. महाराष्ट्र शासनाने पदवीधर शिक्षकांच्या वेतनासंदर्भात एक महत्त्वपूर्ण शिफारस केली आहे, ज्यामुळे काही प्रसंगी सहाय्यक शिक्षकांपेक्षा कमी मूळ वेतन मिळत असलेल्या पदवीधर शिक्षकांना मोठा दिलासा मिळणार आहे. संघटनेने निदर्शनास आणलेल्या वेतन विसंगतीवर लक्ष देत महाराष्ट्र नागरी सेवा सुधारित वेतन नियम 2019 मधील नियम 7(1) अन्वये पदवीधर शिक्षकांचे मूळ वेतन दिनांक 1/1/2016 रोजी कमी होत असल्यास त्याच वेतनश्रेणीतील पुढील टप्प्यावर निश्चित करण्याची शिफारस करण्यात आली आहे. या शिफारशीमुळे ज्या पदवीधर शिक्षकांना सहाय्यक शिक्षक पदावरून पदवीधर शिक्षक म्हणून नियुक्ती मिळाल्यानंतरही दिनांक 1/1/2016 रोजी सहाय्यक शिक्षकांपेक्षा 100 रुपये कमी मूळ वेतन मिळत होते, त्यांना आता एक वेतनवाढ मिळणार आहे. यामुळे त्यांच्या मूळ वेतनातील तफावत दूर होऊन त्यांना न्याय मिळेल. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत लेखा व कोषागारी कार्यालयातील वेतन पडताळणी पथकाने प्रत्येक प्रकरणी काटेकोरपणे तपासणी करूनच वेतन निश्चिती अंतिम करावी आणि त्यानंतरच पुढील कार्यवाही करावी अशी शिफारस करण्यात आली आहे. यामुळे वेतन निश्चितीमध्ये कोणतीही चूक होणार नाही आणि शिक्षकांना योग्य वेतन मिळेल याची खात्री केली जाईल. या निर्णयामुळे पदवीधर शिक्षकांमधील नाराजी दूर होण्यास मदत होईल आणि त्यांना त्यांच्या कामाचे योग्य मोबदला मिळाल्याचे समाधान मिळेल. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती यांच्या वतीने शिक्षक जनहितार्थ प्रसिद्ध.